कोयना दौलत डोंगरी महोत्सव, परंपरा, संस्कृती आणि पर्यटनाचा उत्सव. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं दौलतनगर आपल्या समृद्ध वारशाचा उत्सव साजरा करते. सातारा जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना दौलत डोंगरी महोत्सव आयोजित केला जातोय. 15, 16 आणि 17 एप्रिल या 3 दिवसात पारंपरिक कला, ग्रामीण जीवनशैली आणि मनोरंजन यांचा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळणार आहे. या महोत्सवात कृषी प्रदर्शन, पशु आणि पक्षी प्रदर्शन, महिला बचत गट प्रदर्शन, आरोग्य शिबिर आणि फन फेअर यासारख्या उपक्रमांमधून स्थानिक जीवनशैलीचा गौरव केला जाणार आहे. हा उत्सव शेतकरी, महिला उद्योजिका आणि ग्रामीण कलाकारांसाठी एक महत्त्वपूर्ण मंच ठरणार आहे. महोत्सवाची सांगता एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असून महाराष्ट्राच्या लोककलेचा भव्य आविष्कार सादर केला जाईल. वैदेही परशुरामी, प्राजक्ता गायकवाड, अभिनय बेर्डे आणि मानसी शिंदे यांच्या नृत्य संपन्न सादरीकरणासोबतच नंदेश उमप आणि टीम, जितेंद्र भुरुक, कविता राम यांच्या सुरेल गाण्यांचा आनंद प्रेक्षकांना मिळेल. हास्याची पखरण करणारे योगेश सुपेकर आणि लावणीचा जलवा सादर करणाऱ्या वैशाली जाधव, सुवर्णा काले आणि ऐश्वर्या जाधव यांचा देखील यात सहभाग असेल. याशिवाय गौरव मोरे, सुप्रिया पाठारे, शिवाली परब आणि पृथ्वी प्रताप यांच्या नाट्य सादरीकरणाने या सोहळ्याला आणखी रंगत येईल. महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला जसं गजी नृत्य, कोळी नृत्य, वाघ्या मुरळी, पंढरीची वारी आणि गोंधळ यांचा भव्य मंच साक्षीदार ठरणार आहे. हा महोत्सव केवळ एक सांस्कृतिक सोहळा नसून सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या उत्सवामुळे विविध प्रकारच्या पर्यटनाला चालना मिळेल. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा निसर्ग सौंदर्य आणि पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात हिरव्यागार सह्याद्रीच्या कुशीत शेकडो धबधब्यांचं जणू माहेरघरच तयार होतं. सोबतच आजूबाजूच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन विकसित होते. हा महोत्सव याच पर्यटनाला चालना देऊन स्थानिक हॉटेल्स, होमस्टे आणि व्यवसायांना संधी निर्माण करेल. ग्रामीण आणि पर्यावरणपूरक पर्यटन वाढवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे. हा महोत्सव म्हणजे आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा सन्मान तसंच साताऱ्याच्या सर्वांगीण पर्यटन वाढीचं एक मोठं पाऊल आहे. चला तर मग आपण सगळे मिळून या सोहळ्याचा आनंद लुटूया आणि आपल्या समृद्ध वारशाचा उत्सव साजरा करूया.